हे कामगार कामाला लावले तुय ते तुम्हाला माहिती आहे का कामगाराचं हे कारखान्याचे कामगार काय करतात माहितीये का जाऊन पॉम्पलेट देते तर मागून 2 जण सांगते तू तरी लहान अहो त्यांच्याकडे जे लोक आहेत ना हे सगळे दम दाटी करून तिथं उभा केलेले आहेत मनातून ते सगळे आपलेत ये अंदर की बात है उधर वाले भी अपने साथ है मी काही लोकांची नावं घेत नाही पण त्यांच्या जवळ फिरणारे एवढे लोक आहेत त्यांच्या विश्वासातले जगताप साहेब त्यांना विचारलं काय तर ते म्हणतायत आमच्यावर शरद पवार साहेबांचे एवढे उपकार आहेत आमचं कर्तव्य आहे सुप्रियाताईंना निवडून आणणं त्यामुळे शरीराने कोण कुठे याचा विचार करू नका मनाने तुम्हाला 4 जूनला सगळं करणार आहे आणि संजय जगताप साहेबांचं मला ते वाक्य त्यावेळेला आठवलं आणि मी पवार साहेबांना सांगितलं की आज जे वातावरण होतंय हे सगळ्यात सुरुवातीला 4 दिवसाच्या नंतर संजय जगताप साहेबांनी सांगितलं होतं आज एक ह्या सगळ्या प्रकरणावरून एक गोष्ट मला आठवली कोण तिकडे काय हे सांगतो एका गावात एक जणाचं व्याख्यान चाललेलं असतं वरुणजी ते व्याख्यान एवढं लांबत जातं ते व्याख्यान एवढं बोर असतं कदाचित माझं भाषण तुम्हाला जसं बोर वाटतंय तसं होऊ शकतंय ते व्याख्यान एवढं लांबत जातं सगळे लोक उठून जातात एकच वक्ता एकच श्रोता पुढे बसतो आता देऊ नका माझ्या लक्षात आलंय बरं का मी ताई येऊस तर थांबवत नाही आता मला सांगावंच लागलं माईक मध्ये तो वक्ता बोलतो आणि एकच जण समोर बसतो आणि सभा संपल्यावर तो समोर बसलेला भेटतो वा म्हणले ह्या सगळ्यामध्ये तू एकटाच लय हुशार आहे तुलाच माझं पटलं ते म्हणला आता उरका माझी ही घोंगडी गुतली मला ही घेऊन जाऊ द्या घरी जायचे असं ज्याच्या ज्याच्या घोंगड्या गुतल्यात तेवढेच लोक तिकडे आहेत बाकी कोणीही तिकडे मनाने नाही आणि मला एक विनंती करायची आहे की आता मी मगाशी जसं सांगितलं तुम्ही एकच गोष्ट लोकांना समजून सांगा की पवार साहेबांनी ठरवलं तर ते इथं बसलेले लोकांच्या पैकी 100 अजितदादा तयार करू शकतात पण 100 अजितदादांनी ठरवलं तर एक